जीवनात सगळं चांगलं चालू राहतं तेव्हा जे ना काही नवीन दुःख तयार होऊन जातं. काय करता आता? नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका दीप देसले. तर आज सगळं नीट चालू होतं, पण तेवढ्यात पप्पांचा फोन येतो. पप्पा म्हणे आपल्या गाडीची बेरिंग फुटून गेलेली आहे म्हणे, मला धुळे जावं लागेल म्हणे. म्हणतं ठीक आहे, आलो मी लगेच. आता बेरिंग फुटलेली म्हणजे पैसे तर लागतीलच भाऊ. मग मी गेलो परत आता घरी पैसे घ्यायला. आमच्या घरच्या हेडकडनं आम्ही पैसे मागितले 500 रुपये आणि निघालो मी फाट्यावर. पप्पा तुझं आहे म्हणे सोनगीर बँकेचं काम तू करून घे आणि मी गाडीची बेरिंग टाकून आणतो धुळ्याहून. म्हणतं ठीक आहे चालेल, मी जातो. तर आता आपल्याला जायचंय सोनगीरला बँकेत. एक गोष्ट सांगू का तुम्हाला, मी पहिल्यांदा आता एकटा जातोय गाडीवर सोनगीरला, म्हणजे हायवेवर, डायरेक्ट नॅशनल हायवेला. बिकॉज आय एम नाव 18+. आणि आपल्याला बँकेत का जायचंय? कारण आजच आहे ना भाऊ 2 फेऱ्या होऊन गेलेल्या आहेत. पहिले सकाळची फेरी आणि आता ही दुपारची फेरीला मी परत जातोय. आता जर काम नाही झालं बेकार मारेल बँकवाल्यांना मी. नाही रे भाऊ, तोंड करे बात आणि गाण खायला, आता असा विषय होऊन जातो. बँकेत आल्यानंतर मी गाडी लावतो जी तेवढ्यात गायचं पिल्लू म्हणे इट इज नो पार्किंग, इट इज ओनली अॅनिमल पार्किंग. म्हणतं ठीक आहे तिकडे लावतो म्हटलं गाडी. भाऊ लाडकी बहीण तर जोरातच चालू आहे, इथं तर बेकार गर्दी पैसे काढण्यासाठी असतं. झालंय भाऊ आपलं काम, नाही तर बघितलं असतं यांना. सगळे बाहेरचे कामं मोडल्यानंतर आहे ना आम्ही डायरेक्ट जातो शेतामध्ये दूध धुवायला. आणि शेतात गेल्या गेल्या ना एक गोष्ट चांगली होती, आम्हाला डायरेक्ट मोर दिसता भाऊ. म्हणतो वा दिन प्रसन्न हो गया मेरा. अजून काय दिसतं माहिती का तुम्हाला? एंडाकोंडाची कात खायची का, भाजी करायची का आपल्याला? दूध बीत धुतल्यानंतर चारा बिरा टाकून दिला, आपलं जे काम होतं ते पार पाडून दिलं आणि मस्त घरी आता आराम करायला जाऊ.